आठवड्यात भेटणार होतो, परंतु माझ्याही काही स्टँडिंग कमिटीच्या बैठका होत्या, इतरही आदरणीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुद्धा काही बैठका होत्या. पण आज सर्वांच्या सोयीची वेळ त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यातून आम्ही एक व्यापक अर्थाने पक्षाच्या संघटनेच्या पुढच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून अनेक पात्यांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि मग तशाच पद्धतीचा एक आराखडा तयार आम्ही करू, त्याच्याबद्दलची सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करू आणि मग सविस्तरपणाने त्याची अंमलबजावणी करत अगदी विदर्भ असेल, पूर्व पश्चिम, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई शहर या सगळ्या संदर्भामध्ये संघटनात्मक गती देण्याच्या दृष्टीतून आम्ही कामाला लागणार आहोत. महामंडळाच्या वाटपाच्या अनुषंगानं बैठका पार पडत आहेत. आज काही या बैठकीत नाही, त्या संदर्भातली माहिती देण्यामध्ये आली, कारण त्या ज्या काय समन्वय समितीच्या बैठका होत्या त्याच्यामध्ये नेमकी जो काय रेशो ठरलेला आहे त्याची माहिती अध्यक्ष म्हणून मला सुरुवातीलाही होती, आमच्या अन्य सहकाऱ्यांसुद्धा त्या ठिकाणी होती, ती आज त्या ठिकाणी देण्यामध्ये आली. त्यामध्ये जी काय वर्गवारी करण्यात आलेली आहे की अ वर्ग महामंडळ कुठली, ब वर्ग कुठली, क वर्ग कुठली, त्याही संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली. सर, आपल्या मंत्रिमंडळातली काही खाती जी रिकामी आहेत, त्याचबरोबर चर्चा खूप आहे मंत्रिमंडळ बदलाची, या अनुषंगाने काही चर्चा झाली? नाही, मंत्रिमंडळ बदलाचा विषय याच्यामध्ये काही कुठली चर्चा नाहीच, येण्याचा काही संभव नाहीच, कारण तो विषय शेवटी 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीतला तो विषय आहे आणि तशाच पद्धतीचं जर का असेल तर मग ती चर्चा महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होईल. सचिदानंद सिंह यांनी पुन्हा एकदा रिमाइंडर पाठवलेलं आहे, नियुक्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा आम्ही जरूर त्या ठिकाणी केली आणि कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावरती जी काय कारवाई करायची आहे ती कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही काय निर्णय त्या ठिकाणी घेतले, पण ती कायदेशीर सल्ला घेऊन या संदर्भातली पुढची पावलं त्या ठिकाणी उचलली जातात. पक्षामध्ये दुफळी जी निर्माण झालेली होती ती आता एकसंध झाली आहे का? कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही आपण दिवसांपासून पाहत होतो की वेगवेगळ्या बैठकांचं सत्र सुरू होतं, आता मात्र पक्ष एकसंध आहे का? तुम्हाला कोणी सांगितलं दुफळी होती म्हणून? तुमच्या कल्पनेतली दुफळी असेल तर तिचं उत्तर मला देता येणार नाही. पक्षामध्ये कधीच दुफळी नव्हती, पक्ष एकसंघ आहे. वहिनींच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम राष्ट्रीय पातळीवरती असो, राज्य पातळीवरती असो, एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि याच्या पुढे अधिक निर्धाराने आम्ही करणार आहोत. आजच्या बैठकीला प्रशांत किशोर पण काही प्रेझेंटेशन केलं असं म्हटलं जातं, खरं आहे का? नाही, काय आजच्या बैठकीला होते का? नाही. सचिदानंद सिंह यांना जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते मान्य आहेत का? आणि ज्यावेळेस तुमची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली त्यावेळेस तुमची असेल किंवा फोटो पडायला देखील त्यावेळी ऐनवेळी घोषणा झाली असं त्यांचं म्हणणं त्याबद्दल काय म्हणतं? या संदर्भामध्ये सुद्धा आमची कायदेशीर सल्ला घेऊन सचिदानंद यांच्या विरोधामध्ये जी काय कारवाई करायची असेल पक्षाच्या संदर्भामध्ये ती कारवाई त्या ठिकाणी करण्याचं आम्ही एकमताने ठरवलेलं आहे.